नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर एमबीए सीईटी 2026 साठी आपण पीवायक्यूज आज बघणार आहोत, ज्यामध्ये लॉजिकल रिझनिंग या युनिट मधला सगळ्यात महत्वाचा चॅप्टर म्हणजे ब्लड रिलेशन यावरचे पीवायक्यूज आपण बघणार आहोत. हे पीवायक्यूज तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला खूप मोठी मदत करणार आहेत. तुम्हाला पॅटर्न समजण्यासाठी, क्वेश्चन्स रिपीटेड क्वेश्चन्स कसे असतात, कसं त्याला सॉल्व्ह करायचं आणि कुठली टेक्निक वापरायचं आहे, जेणेकरून आपलं पर्सेंटाईल किंवा आपले मार्क्स एक्झामिनेशन मध्ये वाढू शकतात. त्यासाठी तुम्हाला हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. त्याआधी एक महत्वाची सूचना तुम्हाला देऊ इच्छितो. येणाऱ्या एमबीए सीईटी 2026 च्या एक्झामिनेशन साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर आपल्याकडे कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. या कंप्लीट कोर्स मध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत, जे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही विषयाचे असणार आहेत, मिक्स लँग्वेज मध्ये असणार आहेत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला ते समजतील. कारण बघा, एक्झामिनेशन आपली पूर्णपणे इंग्लिश मध्ये आहे, परंतु त्याला समजण्यासाठी आपण पूर्ण सेशन्स, पूर्ण सिलेबस, पूर्ण युनिट्स जे आहे ते मराठी भाषेमध्ये कव्हर करणार आहोत. सो मराठी भाषेमध्ये जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांनी हा कोर्स आवर्जून जॉईन करावा. रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला मिळणार आहेत, जे की लाईव्ह सेशन्स तुमचा एखादा मिस झाला तर त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. टॉपिक वाईज एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे मॉक टेस्ट सुद्धा असणार आहेत या कोर्समध्ये, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल आणि एक्झामिनेशन मध्ये पूर्णपणे 100% परफॉर्मन्स देऊन याल. आणि त्यासोबतच एमसीक्यू सिरीज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल. राईट. सो येत्या मंडे पासून म्हणजेच 10 नोव्हेंबर पासून आपली ही बॅच सुरू होत आहे. तर सगळ्यांनी या बॅचचा लाभ घ्यायचा आहे. या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि ऍपच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर आजच फटाफट जाऊन जॉईन करा आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय एमबीए सीईटी. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील, आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. बघा, हा प्रश्न काय बोलतोय की इन अ फॅमिली देर आर 6 मेंबर्स. किती? 6 मेंबर आहेत फॅमिलीमध्ये. कोण कोण आहेत? ए बी सी डी आणि ई आणि एफ, अशी 6 मेंबर आहेत. मग या फॅमिली मधल्या पूर्ण मेंबर्सची माहिती आता आपल्याला दिलेली आहे, आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला काही प्रश्न विचारले जातील, जे की ए टू सी पर्यंत असणार आहेत. ठीक आहे. मग आपल्याला ते सॉल्व्ह करायचे आहेत. बघा काय म्हणते इन्फॉर्मेशन, की ए अँड बी आर मॅरिड कपल्स. ठीक आहे. ए आणि बी काय आहेत? हे मॅरिड कपल्स आहेत. विथ ए बिंग द मेल मेंबर. ठीक आहे. आता ए आणि बी हे मॅरिड कपल आहेत. ए जो आहे तो आहे मेल, है ना. बी जो आहे ते फिमेल असणार आहे. करेक्ट. डी इज द ओनली सन ऑफ सी. डी जो आहे तो सी चा सन आहे. हु इज एज ब्रदर. ठीक आहे. म्हणजे ए चा ब्रदर आहे कोण? सी. आणि सी चा मुलगा डी, असे इथे असणार आहे. करेक्ट. सी चा मुलगा डी. सी कोण आहे? ब्रदर आहे. राईट. ए चा ब्रदर आहे. बी कोण आहे? वाईफ आहे. ठीक आहे. ई इज द सिस्टर ऑफ डी. आता ई जी आहे ती डी ची सिस्टर आहे. ठीक आहे. ई आहे, सॉरी, डी लिहिलं चुकून. ई ही कोण आहे? ही आहे सिस्टर. ठीक आहे. ई इज द सिस्टर ऑफ डी. बी इज द डॉटर इन लॉ ऑफ एफ. एफ जी आहे, एफ ची बी ही जी आहे ही डॉटर इन लॉ आहे. म्हणजे इथे काय असायला पाहिजे? इथे एफ असायला पाहिजे. करेक्ट. इथे एफ असायला पाहिजे. एफ ची डॉटर इन लॉ असणार आहे. हुज हजबंड इज डिसीज, म्हणजे तिचा हजबंड वारलेला आहे. म्हणजे ही कोण आहे? वाईफ आहे. ही फिमेल आहे. बरोबर आहे. ही फिमेल आहे. करेक्ट. आणि याची बी जी आहे ती डॉटर इन लॉ आहे. म्हणजे ए तिचा मुलगा आहे आणि सी सुद्धा तिचा मुलगा आहे. बरोबर आहे. आता या इन्फॉर्मेशन, या पूर्ण आता जो चार्ट आपण काढला, याच्यानुसार आता आपल्याला क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे ए टू सी पर्यंत. ए काय म्हणतोय?
व्हॉट इज द सीज रिलेशन टू बी? सी जो आहे, सी चा आणि बी चं रिलेशन काय आहे? बघा, सी आणि ए हे भाऊ-भाऊ आहेत आणि ए ची बायको आहे बी, है ना? मग ही सी ची वहिनी झाली, बरोबर आहे? मग सी ची बी कोण आहे? सी जो आहे तो बी चा कोण आहे? तो आहे ब्रदर इन लॉ. है ना? आपल्याला सी चं रिलेशन विचारलं ना, त्यामुळे आपण तसंच सांगणार, की सी चं रिलेशन बी सोबत काय तर सी हा तिचा ब्रदर इन लॉ लागतो. ठीक आहे? पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. चार्ट मी अगोदरच इथे लिहिलेला आहे. व्हॉट इज एफ रिलेशन टू ए? ठीक आहे. एफ चं रिलेशन ए सोबत काय आहे? ठीक आहे. एफ चं रिलेशन ए सोबत काय आहे? ऑब्व्हियसली सोपं आहे, है ना? मदर आहे, ती आई आहे त्याची. कारण बी जी आहे, बी ही ए ची वाईफ आहे. बरोबर आहे? मग बी ही ए ची वाईफ म्हणजे ए तिचा हसबंड आणि ही तिची सासू असल्यामुळे ए ची ही एफ कोण लागते? आई लागते. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज रिलेशन टू सी? ईचं रिलेशन सी सोबत काय आहे? आता डी कोण आहे? ईचा हा भाऊ आहे, है ना? हे दोघं भाऊ बहीण आहेत. डी आणि ई हे दोघं भाऊ बहीण आहेत. आणि सी कोण आहे? हे सी चे मुलं आहेत. बरोबर आहे? मग सी कोण लागणार? ईचा. ईचा जसं डी चा लागलाय तसं ईचा लागणार आहे. कोण? डॉटर. म्हणजे ई ही सी चे डॉटर लागणार आहे. है ना? सी हा त्यांचा वडील आहे. बरोबर आहे? अगदी सोपं आहे. बघा व्यवस्थितपणे तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली, की प्रश्न कितीही विचारू द्या, मग ते तुम्हाला एकदम सोपेच जाणार आहेत. एकदा चार्ट आपण असा काढला, की या चार्ट प्रमाणे जेव्हा आपण प्रश्न सोडू तेव्हा आपल्याला ते खूप सोप्या पद्धतीमध्ये समजणार आहे. राइट? सो या पद्धतीचे जर तुम्ही टेक्निक वापरली, तर तुम्हाला ब्लड रिलेशन क्वेशनमध्ये डोळे झाकून मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच. ठीक आहे? सो हे टेक्निक जे आहेत वापरलेले आहेत ते आपण यूज करायचे आहेत एक्झामिनेशनमध्ये. आपल्याला मार्क्स मिळणार. पुढचा प्रश्न बघा तसं सोपं आहे पण समजलं तर सोपं आहे. ठीक आहे. समजून घ्या अगोदर म्हणजे तुम्हाला कळेल. PQRSTU असे 6 मेंबर्स आहेत. ठीक आहे. फॅमिली आहे 6 मेंबर्स आहेत. इन विच देअर आर 2 मॅरिड कपल्स. 2 मॅरिड कपल्स आहेत. ठीक आहे. टी इज द टीचर. टी जो आहे तो टीचर आहे. है ना? मॅरिड टू अ डॉक्टर. डॉक्टर कोण आहे ते सांगितले नाही. बट हू इज द मदर ऑफ आर अँड यू? ही जी डॉक्टर आहे ही टी ची बायको आहे. ठीक आहे. मग पी क्यू आर एस आणि यू मधलं कोणी असू शकतं. पण आर आणि यू हे त्यांची मुलं आहेत. राईट? मग आर आणि यू हे टी ची मुलं आहेत. टी आणि त्याची बायको डॉक्टर आहे ते कोण आहे सांगितले नाही. ठीक आहे. पुढे बघा. क्यू अ लॉयर इज मॅरिड टू पी. म्हणजे पी आणि क्यू हे जोडीदार आहेत. बरोबर आहे? आणि यामध्ये क्यू हा कोण आहे? क्यू हा लॉयर आहे. करेक्ट? क्यू हा लॉयर आहे. आलं लक्षात? मग त्यानुसार बघितलं तर टी, क्यू आणि आणखीन एक यामध्ये काय आहेत? हे रोजगार कमवणारे आहेत म्हणजे काम करणारे आहेत, एम्प्लॉईड आहेत. है ना? आता यामध्ये असं सांगितलंय, की पी हॅज 1 सन अँड 1 ग्रँडसन म्हणजे क्यूची जी बायको आहे त्याला एक मुलगा आहे आणि एक ग्रँडसन आहे. ठीक आहे. वन ऑफ द 2 मॅरिड वुमन इज अ हाउसवाईफ. 2 बायकांपैकी एक जी आहे ती हाउसवाईफ आहे. आता बघा इथे सांगितलंय, की टीने लग्न केलं डॉक्टर सोबत. डॉक्टर त्याची बायको आहे, ही काम करणारी आहे. बरोबर आहे? आणि याच्यामध्ये 2 कपल आहेत. एक कपल झाला त्याच्यामध्ये हाउसवाईफ कोणीच नाहीये. त्यानंतर क्यू आणि पी ची जोडी आहे. मग क्यू हा लॉयर आहे. बरोबर आहे? मग आधीच सांगितलंय, की एक वुमन जी आहे ती हाउसवाईफ आहे. मग क्यू हा लॉयर असल्यामुळे तो कामगार आहे. तो एम्प्लॉईड आहे. तो हाउसवाईफ असेल का? है ना? मग क्यू हा मेल झाला आणि उरलं कोण? पी. मग पी ही हाउसवाईफ असणार आहे. सिंपल आहे ना? पी हाउसवाईफ असणार आहे. कारण इथे आपल्याला 2 जोड्या सांगितल्यात. 2 मधले तिघं तर आपल्याला काम करणारे सांगितलेत. एकच उरतो तो पी. पी ती हाउसवाईफ असणार आहे. ठीक आहे? त्यानंतर द फॅमिली अल्सो इन्क्लूड्स अ स्टुडंट अँड द मेल इंजिनियर. ठीक आहे. आता या बेसवरती आपल्याला ए टू ई पर्यंत प्रश्नांची उत्तर द्यायची. ठीक आहे. बघू. हू अमॉंग द फॉलोइंग इज अ हाउसवाईफ. हे तर आपल्याला कळालं होतं हाउसवाईफ कोण आहे. ते डायरेक्टली उत्तर आहे आपलं ऑप्शन सी, पी. ठीक आहे. पी इज द हाउसवाईफ. राइट? त्याच्यानंतर व्हॉट इज पीज रिलेशन टू आर? ठीक आहे. पीचं रिलेशन आर सोबत काय? बघा आता याच्यामध्ये काय होतं, की हे 6 मेंबर्स पैकी टी आणि डॉक्टर है ना? आता सर्व झाले होते. आर आणि यू झालं होतं. पी आणि क्यू झालं होतं. बरोबर आहे?
आणि टी हे सर्वजण कोण आहेत आपल्याला कळालं होतं. फक्त त्यामध्ये एक एस आहे याबद्दल आपल्याला माहिती नव्हती. आर आणि क्यू हे टीची मुलं आहेत. पी आणि क्यू हे नवरा बायको आहेत. टी हा टीचर आहे. मग एस जो उरलेला आहे तो कोण असायला पाहिजे? डॉक्टर. जे की टीची वाईफ असणार आहे. टी आणि एस हे नवरा बायको आहेत. पी आणि क्यू हे नवरा बायको आहेत. आर आणि यू हे मुलं मुली आहेत. ठीक आहे. मग त्यानुसार आपण जर बघायला गेलं तर टी आणि एस, राईट? टी ही पी आणि क्यूचा मुलगा असायला पाहिजे. हे एस त्यांची सून असायला पाहिजे आणि आर आणि यू हे त्यांचे नातू असले पाहिजेत. कोणाचे? पी आणि क्यूचे. मग यानुसार पी जो आहे, जो की लॉयर आहे, सॉरी क्यू जो आहे जो की लॉयर आहे आणि पी जे आहे जे की हाऊसवाईफ आहे. मग हाऊसवाईफचं आर सोबत रिलेशन काय आहे? ऑब्व्हियसली हे कोण असणार आहे मग? ग्रँडमदर असणार आहे, आजी असणार आहे ना. कारण आर चे वडील टी, टी ची आई पी म्हटलं तर कोण असणार आहे? आजी असणार आहे, ग्रँडमदर. ठीक आहे. आता या चार्टनुसार बघूया आपण. हू अमॉंग द फॉलोइंग इज द लेडी डॉक्टर? लेडी डॉक्टर पण आपल्याला कळाले. बाकी 5 जणांचं तर आपल्याला काय आहे ते कळलंय. मग उरला होता तो एस. मग एस कोण असणार आहे? टी ची बायको जी की डॉक्टर आहे. है ना? मग एस इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात? पुढे. व्हॉट इज आर's रिलेशन टू यू? आर आणि यू चं रिलेशन काय आहे? बरोबर आहे ना? मग आर आणि यू मध्ये कोण मेल कोण फिमेल हे आपल्याला सांगितलं होतं का? नाही सांगितलं होतं. बट हे आपल्याला माहिती आहे की टीचे आणि एसचे हे मुलं आहेत. बरोबर आहे? मग हे भाऊ-बहीण असू शकतात. कारण आपल्याला प्रश्नामध्येच दिलं होतं, एक इंजिनिअर आहे, एक ग्रँडसन आहे असं पण दिलं होतं. मग एक सन आहे तर एक मुलगी असू शकते. त्यामुळे ब्रदर आणि सिस्टर. ब्रदर ऑर सिस्टर हे उत्तर असू शकतं. ठीक आहे. भाऊ-बहीण आहेत की दुसरं काय आहे, फक्त भाऊ आहे हे असं नाही सांगू शकत. पण भाऊ किंवा बहीण असं असू शकतं. आर हा यूचा भाऊ किंवा बहीण आहे. ठीक आहे. पुढचं. which of the following is true regarding the relationship in the family? या फॅमिली रिलेशनशिप मध्ये खाली दिलेल्या विधानापैकी कुठलं बरोबर आहे असं विचारले. शी इज अ स्टुडंट, शी इज अन इंजिनियर, शी इज द लॉयर, डेटा इनसफिशियंट अँड शी इज द टीचर. शी इज द टीचर असू शकत नाही. टी हा टीचर आहे जो की एसचा नवरा आहे. मग शी कसं असेल? ही असेल. मग हे कट होतं. शी इज द लॉयर म्हटलं तरीही चुकीचं आहे कारण क्यू हा लॉयर आहे, क्यू मेल आहे. ठीक आहे. शी इज इंजिनियर, शी इज स्टुडंट हे आपल्याला दिलंय का एक्झॅक्टली? आपल्याला आर एन यूचा कुठलाही पार्ट एक्झॅक्टली दिलेला नाहीये. त्यामुळे याचा राईट आन्सर जो आहे तो ऑब्व्हियसली डी येणार आहे, डेटा इन्सफिशियंट. डेटा पूर्णपणे आपल्याला दिलेला आहे का? नाही दिलेला. त्यामुळे डी याचं उत्तर एक्झॅक्टली करेक्ट येणार आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन एव्हरीवन. ब्लड रिलेशनचे एक्झॅक्टली तुमच्या एक्झामिनेशन मधले हे प्रश्न आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये विचारले जातात आणि याच टेक्निकने तुम्ही जर सोडवाल तर तुमचे मार्क्स पक्के तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. सो पर्सेंटाईल वाढवायचं असेल तर या टेक्निकचा वापर करा. ठीक आहे. आणि आणखीन तुम्हाला अभ्यासामध्ये काहीही अडचण असेल किंवा काहीही तुम्हाला प्रश्न असतील तर या नंबरवरती नक्की तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि तुम्ही तुमच्या शंका दूर करून घ्या. ठीक आहे. चलो, थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.